आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो की तुमच्या आणि माझ्या खिशाशी थेट संबंधित आहे, तो म्हणजे इकॉनॉमी आणि पर्सनल सेव्हिंग्स. सध्या जगभरात काय चाललं आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद असल्यामुळे ऑइल सप्लायवर परिणाम झाला आहे. अशा वेळी आपल्या देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी काटकसर हा एकमेव मार्ग उरला आहे. हमें कर्तव्यों को सर्वोपरि रखते हुए कुछ संकल्प लेने होंगे. पण ही काटकसर नक्की करायची कशी, तर या व्हिडिओमध्ये आपण असे काही हटके आणि आउट ऑफ द बॉक्स आयडियाज पाहणार आहोत ज्या ऐकून तुम्हालाही वाटेल की हे आपल्याला आधी का नाही सुचलं. नमस्कार, मी विशाल रानसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ विशाल. आपल्या देशाच्या प्रधानमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा. थोडं स्टॅटिस्टिक्स कडे वळूया. भारताची खाद्यतेलाची आयात दरवर्षी लाखो कोटी रुपयांच्या घरात जाते. जर आपण आपल्या आहारात खाण्याच्या तेलाचे प्रमाण 10% एवढे कमी केले तर देशाचे जवळपास 15 ते 20 हजार कोटी रुपये वाचतात. हे पैसे आपण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एज्युकेशनवर वापरू शकतो. पण आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो, चला तर मायक्रो स्केलवर समजून घेऊ. पहिली टीप, फूड मॅनेजमेंट. बाहेर हॉटेलमध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा कम्युनिटी इव्हेंट किंवा मंगल कार्यालय यांचा शोध घ्या. तिथे गेल्यावर कुणालाही वाटणार नाही की तुम्ही निमंत्रणाशिवाय आलात. ओए, खाना खाने के लिए पैसे नहीं लगते, यूनिफॉर्म लगता है. यूनिफॉर्म वो देख. फक्त कॉन्फिडन्स महत्वाचा. तिथे जेवण झाल्यावर मस्तपैकी बडीशेप सगळं बाहेर पडा. विचार करा, जर एका माणसाने महिन्यातून 4 वेळेस असे केले तर किमान त्याचे 3 ते 4 हजार रुपये वाचतात. हीच खरी फायनान्शियल फ्रीडम आहे. मोदीजींनी आपल्याला वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिलाय. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. तो किती जिनियस आहे बघा. एका रिपोर्टनुसार ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा आणि बाहेर खाण्यापिण्याचा खर्च जवळपास दर महिन्याला 5 ते 7 हजार रुपये एवढा येतो. जर तुम्ही घरून काम केले तर हा खर्च थेट 0 होतो. एवढंच नाही तर कपड्यावरचाही खर्च वाचतो. फक्त व्हिडिओ कॉल पुरता शर्ट घातला की झालं. खाली काय आहे हे कुणाला माहित. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. हे म्हणजे दुसरं काय. ट्रान्सपोर्ट बद्दल बोलायचे झाले तर मेट्रो आणि रेल्वे हे आपले बेस्ट फ्रेंड. पण तिथेही पैसे वाचवण्याची एक कला असते, ती म्हणजे तिकीटलेस ट्रॅव्हल. आता हे थोडं रिस्की असते. मी तुम्हाला असं करायला तर सांगत नाही, पण काही लेजंड्स हा धोका पत्करून देशाचे पैसे वाचवतात आणि स्वतःचेही. हम तो एक ही टिकट लिया भाई. अच्छा, तो इनको छोड़ने जा रहे हैं. नहीं नहीं, हम 2 हैं. टिकट वो एक ही लिया है, छोड़ने कहा जा रहा है. इसका शादी है ना. अच्छा, शादी हाँ. का. लेकिन 2 मनाई और एक टिकट तो गड़बड़ा नहीं जाएगा मामला. अरे कहाँ का बड़ा है? टीसी टीसी. टिकट अंदर से बाहर फेंक दिया भाई. है अच्छा, क्या नंबर है? ओके ओके, ये लीजिए टिकट. बंद कर दरवाजा. अरे चाचा गजब. टीसीने पकडलं तर होणारा दंड
हा बिझनेस लॉस म्हणून स्वीकारावा लागतो. पण तुम्ही जर चालत जाण्याचा निर्णय घेतला तर हेल्थ आणि वेल्थ दोन्ही सुधारेल. सकाळी मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर पडायचं आणि मित्राच्या जीवावर नाश्ता उरकायचा, हा तर मास्टर स्ट्रोक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बटाटा वडा बंदी. मित्रांनो, बटाटा वडा तळण्यासाठी प्रचंड मात्रेमध्ये तेल आणि गॅसचा उपयोग होतो. जर संपूर्ण भारताने बटाटा वडा 1 वर्षभर बंद केलं तर इंधनावरील खर्चामध्ये आपण जवळपास 40,000 कोटी रुपये एवढे वाचवू शकतो. हा आकडा थोडाफार वर खाली शकतो, पण विचार करा, एका वड्याचा त्याग देशाला किती श्रीमंत करू शकतो. त्यामुळे आजपासून ऑइली फूडला करा टाटा आणि देशाला करा सुदृढ. तर मित्रांनो, हे होते काटकसरीची काही प्रॅक्टिकल उपाय. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. सध्याची ग्लोबल परिस्थिती लक्षात घेता आपण सर्वांनीच खारीचा वाटा उचलला पाहिजे. पैसे वाचवा, देशाला वाचवा आणि हो, जास्त टेन्शन घेऊ नका. पंखा लावा आणि शांतपणे झोपा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. एक्सप्लेन करते हैं, अगर आप उनको भी एक डेमो दे दे तो. हाँ क्यों नहीं डेमो देंगे. राजू हाँ चटनी दे. हाँ. यू आर रियली स्वीट. अरे काय डैडी आपके बिल्कुल आपके पीछे. हो.